लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी दक्षिण सोलापूर विधानसभेमध्ये बुधवारी माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख, भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी झंझावती दौरा केला आहे। दिवसभरात त्यांनी यत्नाळ, होडगी स्टेशन, हिपळे, इंगळगी, शिरवळ, कणबस, बोरुड, बंगलगी, राजूर, होनमुर्गी या सर्व गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला, तर औराद येथे जाहीर सभेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला। आमदार सुभाष देशमुख म्हणाले, विकास न करणाऱ्या काँग्रेसला भाजपवर टीका करण्याचा अधिकार नाही। भाजपने होडगी परिसरात प्रस्तावित लॉजिस्टिक पार्क, म्हैस संशोधन केंद्र, ऊस संशोधन केंद्र, 5 कोटी रुपये खर्चून पर्यटन केंद्र, रस्ते अशा अनेक विषयांवर काम सुरू ठेवले आहे। आसरा चौक ते शिरवळपर्यंत मोठा रस्ता विकसित करण्याचा मानस आहे। एक गावातील विकास कामावर आम्ही एक तास बोलू शकतो। भविष्यात राम सातपुते NTPCच्याही भोंगळ कारभारात सुधारणा करतील। भविष्यातील सर्व कामे मार्गी लागणार आहेत, परंतु काँग्रेसकडून भाजपवर सातत्याने कोणतेही काम न केल्याचा आरोप केला जातो। मात्र जनता काँग्रेसला त्यांची जागा दाखवेल। तसं काय अडाणी नाही, सगळं समजतंय। माझी विनंती आपल्याला 2014च्या अगोदरची या तालुक्याची परिस्थिती आणि 2014च्या नंतरच्या परिस्थितीचं आपण सर्वांनी चिंतन करावं असं आणि आपल्या 67 बुद्धीला स्मरण करायचंय ना। माझ्या माता बहिणीला विचार करायचंय ना। पण मला असं वाटतंय की माननीय मोदी साहेबांना जर आम्हाला पंतप्रधान करायचंय तर एक तरुण तडफदार आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे। आता बेरादार साहेबांनी सांगितलं उसाचा विषय म्हणून त्याच्या आई वडिलांनी दोन्ही कामगार केलेले आहेत, त्यांनी स्वतः कष्ट केलेला आहे, स्वतः उच्च शिक्षित इंजिनियर आहेत। मला असं वाटतं की विधानसभेमध्ये सुद्धा आपल्या यावेळी दक्षिण सोलापूर विधानसभेचे विधानसभा निवडणूक प्रमुख हनुमंत कुलकर्णी, तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, मळसिद्ध मुगळे, यतीन शहा, अन्नप्पा बाराचारे, महिला मोर्चा अध्यक्ष अंबिका पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष आपासाहेब मोटे, भाजपा भटके विमुक्त युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड, सरचिटणीस अतुल गायकवाड, संदीप टेळे यासह परिसरातील सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती।